जे प्रेम मी आमच्या बहिणींना अशा रूपात देऊ शकलो नाही ते मी इथं देऊन म्हणजे मी ते फील केलं. आता क्रेडिट गोज टू धनंजय बाबा. मी असं आहे काय? माझ्यासारखी एखादी चांगली मुलगी तुम्हाला इथे दिसली नसती तर ते कसं प्रेम जागृत झालं असतं. ते एका भावाला त्याच्या भावना जागृत करण्यासाठी माझ्यासारख्या एका बहिणीला या घरात यावं लागलं दादा. दादा मी तुम्हाला सांगते दादा. हा तुझे तर आहे. हा माझ्यासारखी बहीण तुम्हाला अख्ख्या कोल्हापुरात हुडकून सुद्धा गावली त्या नसती दादा. महाराष्ट्रात गावली नसती असली बहीण. पण ती तुम्हाला लाभली दादा. हा. मग तेच ना मी तुम्हाला शिकवलं दादा की कसं एखाद्या रडणाऱ्या बहिणीचं सांत्वन करायचं, कसं तिला आधार द्यायचा दादा, हे मी तुम्हाला शिकवलं. म्हणून तुम्ही आज एवढे खंबीर बनून हे 2 डंबेल उचलू शकताय दादा. नाहीतर तुम्ही लोळत पडला असता इकडे तिकडे. अजूनही तुम्ही शौचालयामध्ये झोपतानाच दिसला असता दादा. मी ते भांडं फोडलं दादा, त्यामुळे कळलंय बाहेर की शौचालयात पण माणूस झोपू शकतो. ही कला फक्त माझ्या भावाकडे आहे दादा. हो की नाही दादा?